गोष्टी मानव पंथाच्या असलेल्या या धर्माच्या बाहेर काढून मानवतेपर्यंत पोहोचवायच्या आणि ते पोहोचवण्याकरता जे जे करावं लागेल, जेवढं करावं लागेल तेवढं आपण करणार आहोत. म्हणून बघा, तुम्हाला सांगत होतो मी, या ज्योतिर्लिंगाची घटना मला शेवटची सांगायची. ज्या ज्योतिर्लिंगाचं अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली, हा अल्लाउद्दीन खालना आलाय, महाराष्ट्रातली मठमंदिरं तोडत होता, स्त्रियांची आबरू घेत होता. तुम्हाला माहित नाही सज्जनो, तुम्ही खेड्यातली माणसं, गरीब माणसं, संसारानं पिसलेली माणसं, या महाराष्ट्राची मुलगी पोरगी अल्लाउद्दीन खिलजीनं उचलून नेली. महाराष्ट्राची पोरगी, राजा रामदेवाची पोरगी तह करत असताना 9 उंटावर मावेल एवढं सोनं, नाणं, अलंकार, हिरे, माणिक, मोती जवार तह करताना घेतलं. राजा रामदेवाला सांगितलं अजून तह संपलेला नाही. रामदेवाने विचारलं आता मग जो राहिलं नाही काही. या अल्लाउद्दीन खिलजीनं सांगितलं तुझी तरुण पोरगी आहे ती मला हवी आहे. बघा, या महाराष्ट्राच्या राजाची पोरगी सुद्धा त्यानं उचलून नेली. तेव्हा महाराष्ट्र केवढा नागावला होता. मंदिरं तुटली होती, स्त्रियांची आबरू गेलेली होती, घराघरामध्ये वैधव्य आणि आक्रोश चालला होता, मुलं अनाथ झाली होती. तुडवला गेला, महाराष्ट्र तुडवला गेला. आणि याच वेळेला अल्लाउद्दीनची एक टोळी परळी वैजनाथामध्ये घुसली. आचार्य श्री नागदेव आमचे मानव पंथाचे पहिले आचार्य 500 मार्ग मंडळी होती, ज्याच्यामध्ये स्त्रिया तरुण होत्या.